आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सगळ्यांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्राच्या कार्यक्रमांमधून आजपर्यंत आपण बऱ्याच आजारांविषयी चर्चा केलेली आहे आणि प्रत्येक आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावर खूप सारी उपाययोजना आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपण त्या आजारांविषयी मार्गदर्शन करून घेतलेलं आहे. आणि श्रोते हो, अशाच एका आजच्या आजारासंदर्भाने आजच्याही कार्यक्रमामध्ये आपण खूप सारी चर्चा करणार आहोत आणि माहिती आत्मसात करणार आहोत. तर श्रोते हो, आज आहे 17 नोव्हेंबर. आज आहे राष्ट्रीय इपिलिप्सी डे. याच दिवसाचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण घुरं, मिरगी, फिट्स किंवा फेफरा या आजारावर चर्चा करणार आहोत. खूप सारी माहिती आत्मसात करणार आहोत. खरं तर श्रोते हो, घुरं म्हणजे काय, याचे काय कारणे असतात, लक्षणे काय असतात आणि याचे प्रकार कोणते आहेत, हा आजार झालाच तर त्यावर काय काळजी घेतली पाहिजे, या आणि अशा असंख्य प्रश्नांना आज आपण कार्यक्रमातून मांडणार आहोत. आणि या पडलेल्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केले न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर निशिकांत एकलारे सरांना. सरांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. नमस्कार श्रोते हो. नमस्कार मॅडम. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आज आहे राष्ट्रीय इपिलिप्सी डे आणि या अनुषंगाने आजचा हा कार्यक्रम प्रसारित होत आहे. तर सगळ्यात आधी असा प्रश्न विचारावासा वाटतोय, सर, इपिलिप्सी डे कशामुळे साजरा करण्यात येतो किंवा यामागचा उद्देश काय आहे? बेसिकली इपिलिप्सी डे साजरा करण्याचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये याच्याबद्दल जनजागृती निर्माण करणे. म्हणजे त्याला आपण अवेअरनेस म्हणतो की या आजाराचं नेमकं काय कारण आहेत आणि कशामुळे होतो व याला उपचार पद्धती कशी आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण इपिलिप्सी डे साजरा करतो. अच्छा, मगाशी मी सांगितलं की इपिलिप्सी म्हणजे काय, पण सर आपण सांगावं की इपिलिप्सी म्हणजे बेसिकली ज्या रुग्णांना वारंवार फिट्स किंवा फेफरे येतात त्याला इपिलिप्सी म्हणतात. सर्वसाधारण व्याख्या त्याची अशी आहे की 24 तासाच्या अंतराने 2 किंवा अधिक वेळा पेशंटला फिट्स आले तर त्याला आपण इपिलिप्सी म्हणतो. अच्छा, आणि यालाच आपण घुरं, मिरगी, फिट्स आणि फेफरा असं पण म्हणतो. येस. सर्वसामान्य भाषेमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये याच नावाने ओळखलं जातं. छान. पण सर, या आजाराची प्रमुख लक्षणे काय असतात? या आजाराची लक्षणे वेगळी वेगळी असतात. सर्वसाधारण लोकांना जी माहिती आहे त्याला आपण जनरलाइज्ड इपिलेप्सी म्हणतो. याच्यामध्ये पेशंट बेशुद्ध पडणे, डोळे वर फिरवणे, जीभ चावली जाणे, तोंडाला फेस येणे, हातापायांना झटके येणे, त्याच्यानंतर कपड्यांमध्ये लघवी होणे, ही सगळी लक्षणे येतात. पण काही पेशंटमध्ये पेशंट बेशुद्ध न होता शरीराच्या एकाच भागामध्ये किंवा एकाच बाजूला तर कंटिन्यू हालचाल होणे म्हणजे झटके येणे, जसं की चेहऱ्याला किंवा हाताला किंवा पायाला झटके येणे, त्याला आपण फोकल एपिलेप्सी म्हणतो. म्हणजे ते एकाच भागापुरते मर्यादित राहतात. बरं. अच्छा, पण सर आता आपण सांगितलं की काय लक्षणं दिसून येतात, पण सर काही रुग्णांना या आजारामध्ये मानसिक संतुलन जाण्याचा धोका संभावतो काय? हो. काही पेशंटला मानसिक संतुलन जाते. काही जणांना फक्त फिट्सच्या जे ड्युरेशन असतं, जो तेवढा वेळ असतो तेवढ्यापुरतं त्यांचं मानसिक संतुलन जातं. ते अबनॉर्मली बिहेव करायला लागतात, ओरडायला लागतात किंवा त्या ड्युरेशनमध्ये ते काय करतात ते त्यांना कळत नाही. तर त्याला कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर्स असं म्हणतात. किंवा मेंदूचा एक विशिष्ट भाग असतो टेम्पोरल लोब, त्याच्यामधून आल्या फिट्स तयार होत असतील तर त्याच्यामध्ये असं अबनॉर्मल बिहेवियर म्हणजे मानसिक संतुलन जाण्यासारखं जे वागणं आहे तसंही होऊ शकतं. किंवा काही पेशंटला 1-2 वेळा किंवा जास्त वेळा फिट्स आले तर त्याच्यानंतर पेशंटच्या वागण्यामध्ये बदल होतात. त्यांना लवकर आजूबाजूला काय चाललंय ते कळत नाही, ते बडबड करतात. याला पोस्ट इक्टल डेलिरियम म्हणतात. म्हणजे जे फिट्सच्या नंतर राहतं आणि नंतर मग काही अर्ध्या तासात 1 तासात बऱ्याच वेळा रिकव्हर होऊन जातं. बरं, पण हा आजार होण्यामागची लक्षणे आपण सांगितलेली आहेत, तर याची कारणे काय असू शकतात? बरं, याची कारणे वयानुसार वेगळी वेगळी असतात. जसं की जे जन्मजात शिशु असतात
निओनेट्स किंवा इन्फंट्स म्हणजे 1 महिन्याच्या आत, तर त्यांच्यामध्ये मेंदूला ऑक्सिजन कमी पडणे, म्हणजे जन्माच्या वेळेस जर का डिलिव्हरीला उशीर झाला किंवा पूर्ण 9 महिने झाले नसतील तर त्याला आपण हायपॉक्सिया म्हणतो. अशा पेशंटमध्ये फिट्स येण्याची शक्यता तेव्हा पण असते आणि नंतर लाईफ लॉंग ती शक्यता राहते. त्याच्यानंतर अजून या वयोगटामध्ये कॉमन कारण म्हणजे इन्फेक्शन्स किंवा ताप येणे, तसेच कॅल्शियम किंवा ग्लुकोज कमी पडणे, हे विविध कारणे असतात. त्याच्यानंतर मेंदूचे इन्फेक्शन म्हणजे मेनिंजायटिस, एन्सेफेलायटिस, तसेच अनुवंशिकता म्हणजे जेनेटिक एपिलेप्सीज, ही विविध कारणे आहेत. तर तरुण वयामध्ये जेनेटिक एपिलेप्सी हे खूप कॉमन कारण आहे. त्याच्यानंतर ब्रेन ट्युमर्स म्हणजे मेंदूमधल्या गाठी किंवा डोक्याला मार लागणे, ज्याला आपण पोस्ट ट्रॉमॅटिक एपिलेप्सी म्हणतो, तसेच इन्फेक्शन्स वगैरे जी कारणं आहेत ती तरुण वयामध्ये असतात. आणि वृद्धापकाळामध्ये परत एकदा ब्रेन ट्युमर्स, इन्फेक्शन्स किंवा पक्षाघात, मेंदूचा पक्षाघात, याच्यामध्ये सुद्धा फेफडे किंवा फिट्स येण्याची शक्यता असते. म्हणजे एकंदर हा आजार लहान वयापासून ते वृद्धकाळापर्यंत होण्याची संभावना असते. अच्छा सर, फिट्समध्ये नेमकं असं काय घडतं बरं? फिट्समध्ये आपला जो मेंदू असतो, मेंदूमध्ये कंटिन्यू सिग्नलिंग चालू असतं, म्हणजे विद्युत लहरीच्याद्वारे सिग्नल्स पूर्ण शरीरामध्ये जात असतात. तर एकाच भागामध्ये खूप जास्त अनावश्यक सिग्नल्स किंवा विद्युत लहरी तयार झाल्यामुळे पेशंटला फिट्स येतात. थोडक्यात म्हणजे शॉर्ट सर्किट झाल्यासारखं होतं मेंदूमध्ये आणि त्याच्यामुळे फिट्स येतात. बरं, पण फिट्स येत आहे असं त्या रुग्णाला कळतं का की मला आता थोड्या वेळामध्ये असा काही प्रकार होणार आहे? तर याला ना आम्ही आमच्या भाषेमध्ये ऑरा म्हणतो. काही पेशंटला ऑरा असतो की आता आपल्याला फिट्स येणार आहेत. तर जेव्हा ते फिट्स मेंदूच्या काही विशिष्ट भागामधून येतात तेव्हा पेशंटला जाणवतं की आता आपल्याला काहीतरी होणार आहे. म्हणजे काही पेशंटला चक्कर येते, काही पेशंटला एका बाजूला मुंग्या येतात, काही पेशंट्सला डोळ्यासमोर अंधारी येते, काही पेशंटला काहीतरी पोटामध्ये वेगळं झाल्यासारखं वाटतं, काहीतरी बाहेर पडते असं वाटतं. याला आपण ऑरा म्हणतो. म्हणजे असं झाल्यानंतर बऱ्याच पेशंटला 2-3 वेळा झाल्यानंतर कळतं की बाबा आपल्याला आता फिट्स येणार, तर आपण सेफ जागी जाऊन बसावे. अच्छा, पण हा आजार झालाय हे कसं कळलं जातं डॉक्टर? त्याच्यासाठी ना विविध तपासण्या तर असतातच, पण पेशंटची हिस्ट्री म्हणजे पेशंटच्या लक्षणांवरूनच मेन त्याचं निदान आहे. म्हणजे मुख्य जे आहे निदान करण्यासाठी ती पेशंटची हिस्ट्री आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं कारण काय हे बघण्यासाठी सीटी स्कॅन, MRI, तसेच EEG म्हणजे मेंदूची पट्टी, या विविध तपासण्या करतो. आणि ज्या पेशंट्समध्ये MRI किंवा EEG या दोन्ही तपासण्या नॉर्मल असतात त्यांच्यामध्ये फिट्स वारंवार येण्याची शक्यता कमी असते. म्हणजे ओव्हरऑल त्यांचं जे प्रोग्नोसिस आहे किंवा म्हणजे भविष्यातलं जे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स आहे तो चांगला असतो. अच्छा डॉक्टर, हा आजार एका रुग्णाला झालाय, मग त्याला किती कालांतराने फिट्स येण्याची शक्यता असते? ऍक्च्युली पेशंटच्या कारणावर डिपेंड असतं. काही पेशंटला आयुष्यात 2 किंवा 3 वेळाच फिट्स येतात. अच्छा. आणि काही पेशंटला दिवसातनं 2-3 वेळा पण येतात. अच्छा. तर त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटचा इपिलेप्सीचा आजार हा वेगळा असतो. आणि त्याच्या तीव्रतेनुसारच आपल्याला त्याची ट्रीटमेंट आणि भविष्यात काय त्याला ऍडवाइस करायचं हे ठरवता येतं. खूप छान. डॉक्टर, या आजारासाठी उपाययोजना किंवा ट्रीटमेंट काय आहेत याविषयी आमच्या असंख्य श्रोत्यांना सांगावं. ऍक्च्युली या आजारासाठी मुख्य ट्रीटमेंट जी आहे की एकतर निदान झाल्यानंतर पेशंटला काउन्सिल करणं आणि पेशंटला मेडिसिन सुरू करणं. लहान वयामध्ये आपण औषधी म्हणजे सिरप देतो आणि 5 वर्षाच्या नंतर आपण सगळ्या पेशंटला टॅबलेट्स देतो. तर युजली मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे टॅबलेट्स किंवा सिरपमुळे जवळपास 80 ते 90% पेशंट सीझर फ्री राहतात, रिकव्हर होतात आणि त्यांना जे वारंवार फिट्स येण्याची शक्यता असते ती कमी होते, फिट्स कंट्रोलमध्ये राहतात. उरलेले जे 5 ते 10% पेशंट असतात त्यांना आता नवीन ट्रीटमेंट्स जे आहेत त्याच्यापैकी इपिलेप्सी सर्जरी म्हणून आहे. तर अशा पेशंटला, ज्याला आपण रिफ्रॅक्टरी इपिलेप्सी म्हणतो किंवा ड्रग रेझिस्टंट इपिलेप्सी म्हणतो, अशा पेशंटमध्ये इपिलेप्सी सर्जरी हा उत्तम पर्याय आहे. अच्छा, खूप छान. आता आपण म्हणालात की औषधोपचारचं सांगितलं डॉक्टर, पण औषधांचा रोल किंवा कार्य काय आहेत याविषयी सांगावं. औषधांचा रोल म्हणजे बेसिकली फिट्स जेव्हा येतात त्याचं जे कारण असतं ते ब्रेनमध्ये काही विद्युत लहरी ॲबनॉर्मल तयार झाल्यामुळे येतात. तर ते तयार होऊ नये याच्यासाठी आपण मेडिकल मॅनेजमेंट म्हणजेच मेडिसिन देतो. तर आधीच्या काळात जी मेडिसिन होती
बऱ्याच लोकांना माहिती असेल की एप्टोइन, बार्बिट्युरेट्स हे जे मेडिसिन्स होते यांचे साईड इफेक्ट्स खूप होते. पण आता जे नवीन मेडिसिन्स आलेत, लेव्हेट्रासिटाम, ब्रेव्हरासिटाम, ऑक्सकार्माझेपिन, याच्यामुळे पेशंटच्या शरीरावर जे दुष्परिणाम होतात ते फार कमी असतात आणि सर्वसाधारण आयुष्य पेशंट्स जगू शकतात. खूप छान. डॉक्टर, किती काळ उपचार घ्यावा लागतो? ऍक्च्युली सर्वसाधारण पेशंटला 3 वर्ष ट्रीटमेंट आम्ही सजेस्ट करतो. 3 वर्षामध्ये जर का पेशंटनी रेग्युलर फॉलोअप घेतला आणि फिट्स पूर्णपणे बंद असतील तर आपण अशा पेशंटची मेडिसिन्स हळूहळू करून बंद करू शकतो. बरं. आणि काही रुग्णांसाठी असं म्हणतात की आयुष्यभर पण उपचार घ्यावा लागतो. मग आयुष्यभर उपचार घ्यावा लागण्याचं मूळ कारण काय असतं डॉक्टर? ओके. ज्या पेशंटचे फिट्स मेडिसिनवर पण कंट्रोल राहत नाहीत, म्हणजे मेडिसिन चालू असताना पण महिन्यातनं एकदा किंवा 2दा फिट्स येत राहतात, अशा पेशंटना किंवा ज्यांना मेंदूमध्ये काहीतरी व्हिजिबल प्रॉब्लेम आहे, जसं MRI मध्ये आपल्याला दिसतं की बाबा हा एवढा पार्ट डॅमेज आहे आणि त्यामुळे पेशंटला फिट्स येत असतील आणि त्या पेशंटला महिन्यातनं 2-3 वेळा फिट्स ऑन ट्रीटमेंट येत असतील तर अशा पेशंटला लाईफ लॉंग ट्रीटमेंट लागते. किंवा जेनेटिक एपिलेप्सीज असतात, हेरिडिटरी, म्हणजे ज्यांना कमी डोसला पण ते अनुवंशिकता ज्यांना अनुवंशिक एपिलेप्सी असते त्याच्यामधील पण काही विशिष्ट रुग्णांना लाईफ लॉंग ट्रीटमेंट लागते, पण त्यांना कमी डोसमध्येच ते रिस्पॉन्ड करतात आणि एखाद्या टॅब्लेटवर ते बऱ्यापैकी चांगले राहतात. म्हणजे हा आजार अनुवंशिक आहे? येस, एक्झॅक्टली मॅडम. डॉक्टर, मगाशी आपण म्हणालात की प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला, मुला-मुलींना किंवा लहानापासून वृद्धापकाळापर्यंत फिट्स येण्याची संभावना किंवा शक्यता आहे, हा आजार होऊ शकतो. पण डॉक्टर, जेव्हा तरुण मुला-मुलींमध्ये हा प्रकार उदयास येतो, उदाहरण सांगते की एका तरुण मुलीला जर असा प्रकार घडत असेल तर जेव्हा तिच्या लग्नाची वेळ येते त्यावेळेस आपण काय सांगाल डॉक्टर? असं सजेस्ट करतो की मुलीच्या आई वडिलांनी याला कुठलाही स्टिग्मा किंवा असं हे मानू नये आणि पेशंटला फिट्सचा आजार आहे व पेशंटला फिट्सच्या गोळ्या चालू आहेत हे सांगूनच तिचं लग्न करावं. आणि जवळपास 90% मुली फिट्सचा आजार असताना पण नॉर्मल आयुष्य जगू शकतात. त्यांना प्रेग्नन्सी होते, मुलं बाळ होतात, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलाही असा संकोच करू नये किंवा मुलीचं लग्न करावं की नाही किंवा सासरच्यांना सांगावं की नाही. येस. आता आपण म्हणालात की तिला मुलं बाळ पण होऊ शकतात, पण जेव्हा फिट्सची ट्रीटमेंट किंवा उपचार सुरू आहे त्या औषध उपचारामुळे तिच्यावर काही परिणाम होऊ शकतो काय? एक्झॅक्टली मॅडम, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. औषधोपचारामुळे जे बाळ असतं, गर्भधारणेतलं पोटातलं जे बाळ असतं त्याच्यावरती दुष्परिणाम होऊ शकतात. मग त्याच्यासाठी आपल्याला पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये चेंजेस करावे लागतात. म्हणजे जे काही जुने मेडिसिन चालू असतील तर त्याच्यावरनं आपल्याला नवीन मेडिसिन्स ज्याच्यामुळे की बाळाला कमीत कमी धोका आहे अशी औषधी सुरू करता येतात. खूप छान. सर, इथे एक प्रश्न विचारते. जर फिट्स आलं तर अशा रुग्णांसाठी एक अंधश्रद्धा म्हणा किंवा गावातले लोक म्हणा किंवा त्याला कांद्याचा वास देणं किंवा चप्पलचा वास, अशा प्रकारचं काही काही प्रकार घडत असतात. अशा वेळेस आपण आहात काय सांगाल? हे बऱ्याच काळापासून आपण पाहतोय की बाबा फिट्स येतात तर बरेच पेशंटचे नातेवाईक काय करतात की त्याला काहीतरी करणी केलीये, भानामती केलीये असं समजतात. त्यांना बाबाकडे एखाद्या घेऊन जाणं, दोरे बांधणं, याला काहीही अर्थ नाही. हा एक मेंदूचा आजार आहे आणि याला पूर्णपणे ट्रीटमेंट उपलब्ध आहे. तर हे पेशंटपर्यंत किंवा त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. प्रत्येकाने तुम्ही सांगितलेल्या तत्वानुसारच कार्य केलं पाहिजे. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न आहे. जर एखादं मुलं आहे आणि त्याला फिट्स येत असतील आणि ते रुग्ण तुमच्याकडे आलेला आहे तर तुम्ही कशा पद्धतीनं त्याला ट्रीट करता किंवा हाताळता? लहान बालकांमध्ये फिट्स येण्याचं सर्वसाधारण म्हणजे कॉमन कारण म्हणजे ताप, ज्याला आम्ही फेब्राईल सीझर्स म्हणतो. फेब्राईल सीझर्समध्ये खूप 1 मिनिटाच्या आतच पेशंटचे फिट्स बंद होतात आणि त्या पेशंटला नेमका त्याच वेळेस ताप आलेला असतो. तर अशा रुग्णांना फक्त तापेची ट्रीटमेंट करणे आणि तेवढ्या एपिसोड पुरतं फिट्सची ट्रीटमेंट करणे हा एक चांगला पर्याय आहे. आणि त्यांना आपण युजली सांगतो की बाबा हे 5 ते 6 वर्षानंतर जे फेब्राईल सीझर्स असतात ते पूर्णपणे बंद होऊन जातात. डॉक्टर, इपिलिप्सीच्या रुग्णांसाठी विशेष अशी खबरदारी काय घेतली पाहिजे? त्यांनी एकतर जागरण करू नये. जागरण केल्यामुळे फिट्स येण्याची शक्यता खूप जास्त अधिक असते. त्याच्यानंतर त्यांनी ऍक्टिव्हिटीज आहेत जिथे की फिट्स आल्यानंतर त्यांचा ऍक्सिडेंट होऊ शकतो, अशा ऍक्टिव्हिटीज टाळाव्यात. जसं की ड्रायव्हिंग करणे,
स्विमिंग करणे किंवा जिथे जास्त प्रमाणात आग असते किंवा विहिरीजवळ जाणे जिथे पाणी असतं अशा गोष्टींपासून लांब राहावे, म्हणजे धोका जास्त असतो अशा ठिकाणी. खूप छान. डॉक्टर, प्रथम उपचारामध्ये काय काळजी घेतली पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीला जर आपल्या समोर फिट्स आले असतील तर त्यावेळेस एक व्यक्ती म्हणून आपण तिथे प्रथम उपचार त्याला काय दिलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे मॅडम. तर सर्वप्रथम एकतर पॅनिक होऊ नये, म्हणजे घाबरून जाऊ नये. जर का तुमच्या समोर एखाद्या रुग्णाला किंवा तुमच्या नातेवाईकांना फिट्स आले तर घाबरून जाऊ नये. पेशंटला मोकळ्या जागेत झोपवणे, त्याला एका अंगावर झोपवणे, युजली आपण डाव्या अंगावर झोपवतो, आणि पेशंटच्या गळ्याच्या आजूबाजूला काही घट्ट कपडा वगैरे असेल तर त्याला सैल करणे. तसेच पेशंटला आजूबाजूची एखादी वस्तू म्हणजे भिंत आहे किंवा टेबलचा कोपरा आहे याची काही इजा होऊ नये याची काळजी घेणे. आणि युजली 1 ते 2 मिनिटात जे काही फिट्सचा प्रकार असतो, हातपाय वाकडे होणे किंवा हातापायांची खूप तीव्र हालचाल होणे, हे 1 ते 2 मिनिटात पूर्णपणे थांबतात. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांनी पॅनिक होऊ नये, म्हणजे घाबरून जाऊ नये. अच्छा, म्हणजे याविषयी दक्षता घेतली पाहिजे. डॉक्टर, फिट्समध्ये जीवाला काही धोका असू शकतो का रुग्णांच्या? ऍक्च्युली सर्वसाधारण फिट्समध्ये पेशंटच्या जीवाला धोका नसतो, पण एक काही प्रकारचे फिट्स असतात ज्याला आम्ही स्टेटस एपिलेप्टिक असं म्हणतो, म्हणजे पेशंटला एकानंतर एक कंटिन्यू फिट्स येत राहतात, म्हणजे पेशंटचे फिट्स थांबतच नाहीत आणि पेशंट बेशुद्ध राहतो त्याच्यामध्ये. तर अशा पेशंटमध्ये नक्कीच जीवाला धोका असतो, कारण की जेवढे ते फिट्स आतल्या आत सुरू असतात पेशंटच्या मेंदूला पण इजा होते आणि पेशंटला मग बेशुद्ध राहिल्यामुळे न्यूमोनिया व्हायची शक्यता असते, ज्याला आम्ही ऍस्पिरेशन न्यूमोनिया म्हणतो. तर असे पेशंट खूप क्रिटिकल असतात आणि त्यांना एकदम चांगल्या सेंटरलाच हाताळलं जावं. अच्छा, छान. डॉक्टर, असा कोणता अनुभव आहे का की तो आम्हाला तुम्ही सांगू इच्छिता? हो, आता रिसेंटली एक पेशंट माझ्याकडे आला होता, ऍडमिट होता, आणि त्याला डोक्यात एका व्यक्तीने वीट मारली होती. अच्छा. हो, पेशंटचा सीटी स्कॅन ऑलमोस्ट नॉर्मल होता, पण तरी तो अनकॉन्शियस होता. अच्छा. तर त्याला मी पाहिलं, त्याच्या बाकीच्या गोष्टी व्यवस्थित होत्या, पण पेशंट हातापायांची हालचाल काहीच नव्हती, फक्त पापण्यांची उघडझाप कंटिन्यू चालू होती. अशा पेशंटला मी असं सस्पेक्ट केलं, म्हणजे असं वाटलं की त्या पेशंटला स्टेटस इपिलेप्टिकस आहे. म्हणजे काही पेशंटला वरून फिट्स दिसत नाहीत, पण ते आतल्या आत सुरू असतात, त्याला आम्ही नॉन कन्व्हल्सिव्ह स्टेटस इपिलेप्टिकस म्हणतो. त्या पेशंटला इंजेक्शन्स जेव्हा आम्ही दिले फिट्सचे तर एकदम तो उठून बसला. तर दॅट वॉज व्हेरी रिवॉर्डिंग फॉर मी. खूपच सुंदर. म्हणजे असे काही अनुभव आहेत आणि ते तुम्ही सांगताय, अक्षरशः म्हणजे म्हणतात ते खोटं नसतं की डॉक्टरमध्ये देव असतो, हे पण तेवढंच सत्य आहे. डॉक्टर, खूप सुंदर माहिती आपण आम्हाला दिलेली आहे, पण वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. एपिलेप्सी म्हणजे काय किंवा या दिवसाचं औचित्य साधून आपण इतकी सुंदर या आजाराविषयी माहिती दिलीत आणि प्रत्येक प्रश्नाचं निरासन केलेलं आहे. निश्चितच श्रोत्यांनाही याचा फायदा होणारच आहे. प्रत्येकाने आवर्जून या गोष्टी पाळाव्यात ज्या काही डॉक्टरांनी सांगितलेल्या आहेत. वेळेच्या अभावी आपल्याला थांबणं गरजेचं आहे. डॉक्टर, पण जाता जाता तुमचा एक संदेश आम्हाला सांगावा अशी विनंती. रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना मी सांगू इच्छितो की एपिलेप्सी हा मेंदूचा आजार आहे. हा कुठलाही म्हणजे कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता हा मेंदूचा आजार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आणि याला पूर्णपणे ट्रीटमेंट उपलब्ध आहे आणि मेडिसिन्समुळे 80 ते 90% पेशंट्स सर्वसाधारण म्हणजे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. हा संदेश मी देऊ इच्छितो. खूप छान. डॉक्टर निशिकांत एकलारे सर, आपण इथे आलात आणि राष्ट्रीय एपिलेप्सी डे या दिवसाचं औचित्य साधून घुरं, मिरगी, फिट्स आणि फेफरं या आजारावर आम्हा सगळ्यांचं निरासन केलं. आपण आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या टीमतर्फे आपलं धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद मॅडम.